सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमबुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। आपल्या या संग्राम बुद्धिस्ट चॅनलवर सर्वांचे सुस्वागतम। नमबुद्धाय। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओचा विषय आहे अजिंठा लेण्यांचा शोध। 28 एप्रिल 1819 जगप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्यांचा शोध लागला। ब्रिटिश सैन्य अधिकारी मेजर जॉन स्मिथ अजिंठ्याच्या जंगलात शिकारीसाठी गेला असता त्यास लेणी क्रमांक 10 नजरेस पडली। ह्याच दिवशी अजिंठा लेणी जगासमोर आली। अजिंठा व्ह्यू पॉइंट येथून त्यांना सर्वप्रथम लेण्या दिसल्या। जॉन स्मिथ यांची सही व वरील दिनांकाचा उल्लेख लेणी क्रमांक 10 मधील एका स्तंभावर आढळतो। डोंगर पहाडातील कातळ कोरून त्यात गुंफा तयार करणे, विविध शिल्पाकृती साकारणे ही एक स्थापत्य कलाच होय। या स्थापत्य कलेला कल्पक शिल्पकलेची जोड देऊन फार मोठा कलात्मक वारसा आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवला आहे। महाराष्ट्र या वारशाच्या बाबतीत खरोखरीच भाग्यशाली होय, कारण ज्ञात असलेल्या सुमारे 1000 गुंफांपैकी बहुतांश म्हणजे 800-900 गुंफा एकट्या महाराष्ट्रात आहेत। महाराष्ट्राच्या पर्वतीय प्रदेशातील कातळ दगड कोरीव कामासाठी उत्तम असल्यामुळे ही कला महाराष्ट्रात प्रगतावस्थेत गेली असावी असा कयास आहे। अजिंठा लेणी जगभरात प्रसिद्ध आहेत। इसवी सन पूर्व 150 ते इसवी सन 100 या कालखंडात या लेणी खोदण्यात आल्या। त्यानंतर मात्र बरीच वर्ष ही शिल्पकला लोकांपासून दूरच ठेवण्यात आली। 19व्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला संस्कृतीचं वैभव पाहून साऱ्या जगाचे डोळे दिपले। आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं। संयुक्त राष्ट्राच्या विज्ञान आणि सांस्कृतिक विभागाकडून जगभरातील वारसा स्थळांची विशेष देखभाल आणि त्याबद्दल जागृती करण्यासाठी याची सुरुवात 1972 मध्ये करण्यात आली। सांस्कृतिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना जागतिक वारसा अजिंठा येथील या ठेव्याविषयी युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982 मध्ये समाविष्ट करण्यात आले। जगभरातील एकूण 1052 ठिकाणांचा यात समावेश होतो। त्यात भारतातील 35 जागतिक वारसा स्थळे आहेत, तर महाराष्ट्रातील 5 ठिकाणांचा यात समावेश होतो। वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी टर्मिनल, पश्चिम घाट, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि अजिंठा लेणी। वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचीवरील घोड्याच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठ्याच्या 30 गुहा कोरण्यात आल्या आहेत। एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्ताने ब्रिटिश सैन्य अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन या परिसरात आला असता त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेचा कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता। त्याच्या माहितीवरून पुढे तिथं उत्खनन करण्यात आला आणि 1-2 नव्हे तर तब्बल 30 बौद्ध लेण्यांच्या रूपात प्राचीन भारतीय इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहायला। येथील 30 गुहा निर्माण करण्यासाठी सुमारे 600 वर्षाचा कालखंड खर्ची पडला। अजिंठा लेणी जगविख्यात आहेत। ती त्या लेण्यातील अप्रतिम चित्रांसाठी चित्रांचा मुख्य केंद्रबिंदू आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग लेण्यात रंगवलेले आहेत, पण याच चित्रसृष्टीचा मोठा भाग व्यापला आहे तो जातक कथांनी। जातक म्हणजे जन्म। भगवान बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा म्हणजे जातक कथा होत। पूर्वजन्मामध्ये त्यांना बोधिसत्व म्हणत असत। बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचे सत्व ज्याच्यामध्ये आहे असा भावी काळात संबोधी प्राप्त करून घेणारा
असा तो बोधिसत्व. अजिंठा लेण्यात 36 जातकथांची चित्र रंगवली आहेत. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे 800 वर्षाच्या कालावधीत 2 ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांचा निर्मित्याचं कौतुक खरोखर कितीही केलं तरी कमीच पडेल. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्याचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान उपलब्ध व्हावे असा असे. सोबतचा त्यांना राजश्रय, धम्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे. अजिंठा गावाजवळील लेण्यांची निर्मिती ही याच उद्देशाने सुरू झाली असावी असा स्पष्ट अंदाज आहे. वेळ जाता तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले आहे. खरोखरच अजिंठा आणि वेरूळ लेणी हे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य म्हणावे लागेल. बौद्ध भिक्खूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त व निसर्गाच्या इतक्या सानिध्यात शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदी पात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठे कुठेच निरखून पाहिले तर दिसतात. गूढ काळोखामध्ये भरलेल्या रहस्यमय खोल गुंफांमध्ये सूर्याची तेजस्वी किरणे प्रवेश करतात आणि आपल्या प्रखर तेजाने प्राचीन इतिहासाला झळाळी मिळवून देतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागिरांनी इतक्या कलात्मक देखण्या शिल्पकृती कोरल्या असतील याचच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. अंधाऱ्या गुहा त्यांनी प्रकाश योजना ही अत्यंत कल्पकतेने केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरून कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्याने सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुंफांमध्ये काम करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे 99 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये अजिंठा गाव वसले आहे. येथील 30 गुंफांनी विशालकाय घोड्याच्या नाले सारखा आकार धारण केला आहे. या सर्व लेण्या वाघूर नदीच्या आसपास विखुरलेल्या असून नदीच्या पात्रातून 15 ते 30 मीटर उंचीवर कातडावर आहेत. ही लेणी वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या राजघराण्यांच्या काळात निर्मिली गेली असं म्हटलं जातं. या 30 लेण्यांमध्ये 9, 10, 19, 26 व 29 या 5 लेण्यात चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्यात विहार आहेत. इथल्या 6 लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकात बौद्ध धम्माच्या हिनयान पंथाच्या काळात झाली. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो सम्राट प्रियदर्शकाय. मित्रांनो, आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका. तसेच अजूनपर्यंत या संगाराम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा. त्याचबरोबर बैलच्या चिन्हास स्पर्श करून ऑन करायला विसरू नका. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. जय भीम, जय रमाई. साध साध.